बॅक टू मुंबई। आता माझ्या देवळे गावाहून मुंबईला परत चाललोय। मनोहर दळवी यांची गाडी आहे। तर मला हाच प्रवास बरा वाटतो नेहमी। इथे रत्नागिरीला इथून रत्नागिरीला जा, तिथून मुंबई, परत तिथून दादरवरून हे कांदिवली, त्यापेक्षा हा प्रवास बरा वाटतो। प्रत्येक वेळेला मी असंच जातो। परत आंब्याच्या पेट्या वगैरे असल्या ते घरपोच होतात आमचे 15 वर्ष। या ना जरा, काय मी तेच मगासपासून सांगतो। आता हे मालक दळवी 15 वर्ष हा धंदा करतोय मी। धंदा नाही, सेवा करतो। गेले 15 वर्ष हे देवळे पंचकृषीच्या लोकांसाठी मी सेवा करत आहे आणि अशीच प्रत्येक वर्ष मी सेवा करत राहणार। देवाच्या कृपेने, काळेश्वरीच्या कृपेने, तापनाच्या कृपेने अशी सेवा भरभराटीला येऊ दे। आता काय माहितीये, मी स्वतः पहिला वर्षातून 2दाच प्रवास करायचो, एक गणपती आणि होळी। त्यावेळेला फुल असायच्या गाड्या, त्यामुळे मला वाटायचं या माणसाचा धंदा फॉर्म मध्ये। पण आता मी ह्या वर्षात 5-6 वेळा जेव्हा हे केलं, प्रवास केला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं तेवढासा तो प्रॉफिटेबल नाही धंदा। मग तुम्ही तो धंदा आता ह्या सीझनला थोडाफार कव्हर करताय ना? कव्हर करतो म्हणजे गेले जून, जुलै, ऑगस्ट हे 2 महिने फार कंडिशन मध्ये, एकदम बेकार कंडिशन होते, कठीण परिस्थितीमध्ये जातात। त्यामुळे त्यांचं मेंटेनन्स, ड्रायव्हरचा पगार, तसं डेपोचं भाडं, पार्किंगचं भाडं, हे सगळं बघायला लागतं। त्यामुळे ते कव्हर करणं गरजेचंच आहे। आणि गणपती म्हटलं म्हणजे 3 दिवस येणार मुंबईवरून आणि 3 दिवस जाणार गावावरून। तेव्हा आपली कोकणवासी जनता ही भरपूर गावी येते असते, त्यामुळे त्यांना गाडी यायला पण गाडी मिळत नाही। अशा वेळेला तो चार्ज वाढवून करावा लागतो, थोडाफार वाढवावा लागतो। गाड्याच मिळत नाही अक्षरशः। मग तुम्हाला जास्त भाडं तिथे द्यावं लागतं। बरोबर आहे। नाही, तुमची सेवा चांगली आहे। लोकांचा आंबा जातो, इकडून आंबा जातो, सेवा पण होते, सेवा पण होते। मागे पुढे वादविवाद होतात, बरोबर। तरी पण माझी माणसं मला चांगलं सहकार्य आणि सपोर्ट करत आहेत आणि त्यांनी असंच सपोर्ट पुरा करीत राहावा ही नम्र विनंती। आणि हे काय, तुम्ही तुमच्या ड्रायव्हर आणि क्लीनरला सेफ ठेवता, कारण तुमची गाडी तिथे डेपो मध्ये लागते, त्यांची व्यवस्था, राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्थित होते, बरोबर ना? बरोबर। असं सर्वच लोक नाही करत ते। त्याबद्दल मला तुमच्याबद्दल म्हणजे आदर वाटतो। यापुढे तुम्ही अशी सेवा देत राहा। ते काय बोलतात, काय अशीच सेवा देत राहा देवळेवाल्यांना, देवळे पंचकृषीतील सर्व लोकांना, देवळे पंचकृषीतील सर्व लोकांना। मी शरद साडविलकर हा व्हिडिओ इथे बनवत आहे। त्यांची मनोहर दळवी ट्रॅव्हल गाडी असते, पण ती तिकडे आहे, त्यासाठी त्यांनी सोपियाची घेतलेली आहे गाडी। हे सोपियाची आहे की तुमचीच आहे? सोपियाची आहे गाडी, ती घेतलेली आहे। आमच्या घरी येतात, बसतात, असं आहे। त्यांचे सगळ्यांशीच घरचे संबंध। आजूबाजूच्या गावाला पण चांगली त्यांची सेवा आहे आणि चांगली सेवा आहे, आणि अशी सेवा देत राहू देत हीच इच्छा त्यांची। त्यांचे भरभराट होत होऊ दे, त्यांचा असा विकास होऊ दे, एकाच्या 2, 2च्या 4, 8 गाड्या होऊन देत, हेच आमची सदिच्छा। बोल, गणपती बाप्पा मोरया। तू गणपतीला आला होतास ना? नाव काय तुझं? पूर्ण नाव सांग ना। कुठे राहतोस तू मुंबईला? तुझ्या मम्मीचा चोरला मी काल। व्हिडिओ करतो। माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।